सासूने सुनेला घरातून निघून जाण्यास सांगितले, पण दुसऱ्या दिवशी दारावर आलेल्या एका पत्राने सगळं बदलून टाकलं. कविता लग्न होऊन त्या घरात आली तेव्हा तिच्या मनात खूप स्वप्न होती, पण तिची सासू शैलजा ताई तिला कधीच मनापासून स्वीकारू शकली नाही. कविता कितीही प्रयत्न करायची तरी तिच्या प्रत्येक कामात चुका काढल्या जायच्या. चहा केला तर कमी गोड, भाजी केली तर जास्त तिखट, घर साफ केलं तर एखादा कोपरा राहिलाच. कविता सगळं सहन करत होती, कारण तिला वाटत होतं की एक दिवस सासूचं मन नक्की जिंकेल. पण तो दिवस काही येत नव्हता. एके दिवशी छोट्याशा कारणावरून शैलजाताई खूप रागावल्या. बस झाला आता, तुला हे घर सांभाळता येत नाही, निघून जा माझ्या घरातून. हे शब्द ऐकताच कविताच्या डोळ्यात अश्रू आले. तिचा नवरा अमित शहराबाहेर कामानिमित्त गेला होता. कविताने काही उत्तर दिलं नाही. ती शांतपणे तिच्या खोलीत गेली. तिने आपले कपडे बॅगेत भरले, घरातील प्रत्येक कोपऱ्याकडे शेवटची नजर टाकली आणि निघून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी दारावर पोस्टमॅन आला. शैलजा देशमुख यांच्यासाठी पत्र आहे. शैलजा ताईंनी पत्र उघडलं. ते पत्र कविताचं होतं. आई, मी निघून जाताना तुमच्याशी काही बोलले नाही, कारण तुमचा राग आणखीन वाढला असता. पण मला फक्त एवढंच सांगायचं आहे की मी तुम्हाला नेहमी माझ्या आईसारखंच मानलं. तुम्ही मला कधी स्वीकारलं नाही याचं दुःख आहे, पण तुमच्याबद्दल मनात राग नाही. आज मी जात आहे, पण जाताना तुमच्या औषधांची यादी स्वयंपाकघरात ठेवली आहे. दुपारी 12 वाजता गोळी घ्यायला विसरू नका. रात्री झोपायच्या आधी गरम पाणी नक्की प्या आणि वेळेवर जेवा. स्वतःची काळजी घ्या. तुमची सून कविता. पत्र वाचता वाचता शैलजाताईंचे हात थरथरू लागले. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यांना अचानक जाणवलं की जिला त्या परकी समजत होत्या तीच त्यांच्या सर्वात जास्त जवळची व्यक्ती होती. त्या दिवशी पहिल्यांदाच त्यांनी स्वतःच्या वागण्याचा विचार केला. त्यांनी लगेच अमितला फोन केला. बाळा, कविताला परत घेऊन ये. अमित आश्चर्यचकित झाला. आई, कालपर्यंत तुला ती नकोशी झाली होती ना? शैलजाताई रडत म्हणाल्या, काल मी रागात होते. आज मला माझी चूक समजली आहे. 2 दिवसांनी कविता घरी परत आली. दारात उभी असलेल्या कविताला पाहताच शैलजाताईंनी तिला घट्ट मिठी मारली. मला माफ कर बाळा, इतकंच त्या बोलू शकल्या. कविताही रडू लागली. त्या दिवसानंतर त्या घरात नातं बदललं. सासू आणि सुनेचं नाही, तर 2 आई मुलीचं. कधी कधी आपल्याला एखाद्या व्यक्तीची किंमत ती दूर गेल्यावरच समजते. तुमच्या मते नातं टिकवण्यासाठी जास्त महत्त्वाचं काय असतं? प्रेम की समजूतदारपणा? कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.